अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। निर्णयानंतर वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय भारत। सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध सरकारची भूमिका। भारत अमेरिकेत सगळं काही ठीक नाही। ट्रम्प यांचं मोठं विधान। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण। ट्रम्प यांची भूमिका। मोदींच्या ट्रम्प सोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसनं दिला, मात्र परत घेण्याचं काम आम्ही करणार। अमित शहांचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल। प्रांजल खेवरकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही। एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर धोकादायक रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे। खेवरकरांच्या वकिलांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। हायकोर्टानं थेट FIR करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांची नावं समाविष्ट करण्याचा निर्णय चौकशी अंती घ्या, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचंच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी उद्या निकाल लागण्याची शक्यता। मुंबईच्या NIA विशेष न्यायालयात निकाल लागणार असल्याची माहिती। निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्याचा CDR काढा, अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांच्या बैठका। नांदेडमध्ये 2 तरुणांनी तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याचा प्रकार। रेल्वे स्थानक परिसरातील घटना। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत। बुद्धिबळाची ग्रँड मास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्व स्तरातून कौतुक। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीनं जपानमधल्या नागरिकांच्या उंच इमारतींवर आश्रय। फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद।